नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. मंडळी, आता समोर मोठी अपडेट येत आहे. बच्चूभाऊ कडू यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झालेला आहे नुकताच 10 मिनिटं अगोदर. जे शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांचे माहेर, शेतकऱ्यांचे देव, आदेव दैवत असं म्हणत होते मंडळी, पण ते आता शिवसेनेचं शिवबंधन बांधून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. कितीही नेता म्हणलं किंवा कोणता माणूस म्हणल्यानंतर किती एकनिष्ठ असतो का किंवा कोणता असो, जो तो स्वतःचा विचार करतो आणि पुढं त्याची पोळी भाजायचं काम करतो. तर बच्चू कडू हे प्रहारचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांची शिवसेनेमध्ये विलीन झालेले आहेत आणि नेमकाच त्यांचा पक्षप्रवेश सोहळा हा मुंबईला पार पडलेला आहे. शेकडो कार्यकर्त्यासह बच्चू कडू यांनी शिवसेनेचं शिवबंधन बांधलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये. आणि गेल्या काही दिवसापासून चाललेल्या राजकीय चर्चेवर अखेर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी पडदा टाकला आहे. आपण शिवसेनेच्या धनुष्यबाण पुन्हा हाती घेत आहोत, असं बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंग लागलाय होता. यासाठी बच्चू कडू प्रहार संघटने देखील शिवसेनेत विलीन करणार असल्याचं बोलणं जात होतं. या संदर्भात बच्चू कडूंनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर दुपारी पक्षप्रवेशवेळी बच्चू कडूंनी आपण आता पुढची 15-20 वर्षे जे काही राजकारण असेल ते शिवसेनेत राहील असंही स्पष्ट केलं. यावेळी एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंच्या विधान परिषदेत उमेदवारीची ही घोषणा केली आहे. मुद्दे मान्य झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, बच्चू कडू म्हणले. आपण पक्षप्रवेशासाठी ठेवलेल्या सर्व अटी एकनाथ शिंदेंनी मान्य केल्याचं यावेळी बच्चू कडू म्हणाले. शिवसेनेचा धनुष्यबाण मी हाती घेत आहे. काल परवा याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेत स्वीकारले आहेत. हमी भावातील सुधारणा, लाडक्या बहिणीमधील विधवा बहिणीचा मुद्दा, दिव्यांगांचं मंत्रालय बळकटीत राहो, हे सगळं मुद्दे मान्य झाल्यानंतर हा निर्णय मी घेत आहे. मी प्रामाणिकपणे काम करत राहील. शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू, पण त्याबद्दल आम्हाला शेतकऱ्यांची, दिव्यांगाची ताकद हवी आहे. त्यावर कोणतीही तडजोड होणार, त्यावर कोणीही काम करेल अशी ही त्यांची इच्छा असेल. कोणतीही तडजोड होणार नाही. शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिव्यांग मंत्रालय उभं राहील, पण त्यांच्या बळकटीनुसार काम झालं पाहिजे, असं ते म्हणाले. आता शिवसेनेत राहणार, बच्चू कडूंनी केलं स्पष्ट. आज मी धनुष्यबाण हाती घेतला आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शेतकरी व दिव्यांगांसाठी हा धनुष्यबाण मी उचललेला आहे. आता शिवसेनेत प्रामाणिकपणे व तेवढ्याच ताकदीने माझं राजकारणातला प्रवास एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होणार आहे. माझी सुरुवात शिवसेनेपासून झाली. आता पुढची 15-20 वर्षे जे काय आहे ते राजकारण असेल ते शिवसेनेसोबत एकनाथ शिंदे यांच्या ग्वाही मी देतो आहे, अशा शब्दात पक्षप्रवेशाबाबत बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेनेकडून बच्चू कडू व नीलम गोऱ्हे या 2 नावाची घोषणा एकनाथ शिंदेंनी विधान परिषद निवडणुकीसाठी केली. मंडळी बघा, बच्चू कडू हे गेले त्यांच्या पक्षप्रवेशामध्ये देव गेले वैकुंठवासी अशातली गोष्ट झाली. त्यांनी असं सांगितलं मंडळी की मी धनुष्यबाण हाती घेतोय. आता शिवसेनेची ताकद राहणार. बच्चू कडूंचा पक्षप्रवेश, विधान परिषद उमेदवाराची ही घोषणा लवकरच होणार आहे. तर विषय असा झाला मंडळी, बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. त्यानंतर त्यांची प्रहारच्या माध्यमातून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. मात्र आता पुन्हा एकदा ते आपल्या मूळ पक्षात परत आहेत. सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार काल रात्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्यात वर्षा बंगल्यावर प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष विलिनीकरणात आणि भविष्यातील जबाबदाऱ्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. शिवसेनेसाठी बच्चू कडू गेमचेंजर का ठरतील? बच्चू कडूंच्या या
निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला विदर्भासह राज्यस्तरावर अनेक फायदे होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेकडे विदर्भात सध्या असा कोणताही मोठा चेहरा नाही जे लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच आक्रमक आहेत. बच्चू कडू यांच्या रूपात शिवसेनेला एक मास लीडर मिळत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहारचे गावपातळीवरील मोठे नेटवर्क आहे. हे नेटवर्क आता थेट शिवसेनेच्या कामात येईल. एका वेळी अमरावती हा शिवसेनेचा गड मानला जायचा. गेल्या काही वर्षात ही फक्त ढिली झाली होती. बच्चू कडूंच्या एंट्रीने या गडाची पुनर्निर्मिती करणे शिवसेनेला सोपे जाईल. बच्चू कडू यांनी गेल्या 25-30 वर्षात शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी प्रश्नावर मोठी आंदोलन केली आहेत. त्यांच्या या संघर्षाचा फायदा शिवसेनेला तळागाळातील मते मिळवण्यात होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेंनी बरोबर डोकं लावलं की बच्चू कडू कोणाकडे वळायचा आणि कोणत्या याच्यात घालून द्यायचा. बच्चू कडूंनी जेव्हा आमदार फुटले तेव्हा 40 आमदार फुटले होते. त्यावेळेस बच्चू कडू पण गेले होते, पण त्यावेळेस बच्चू कडूंचा कशातही नंबर लागला नाही. तर शेवटी आता पक्षप्रवेश करावा लागला आणि आता थेट डायरेक्ट मंत्रालयामध्ये विधान परिषदेचे आमदार यामध्ये वर्णी लागू शकते. म्हणजे योगायोग बघा, हा माणूस त्यावेळेस गेला यांच्यासोबत गुवाहाटीला, पण त्यावेळेस यांचं काही तिथं जमलं नाही. शेवटी आता या ठिकाणी गेले आणि पक्षप्रवेशच करून आले. शेवटी त्यांना माहिती आहे आपण एरी गद्दार म्हणलेलं आहे, तरी गद्दार म्हणलेलं आहे, पण कोणत्या शिवसेनेत जायचं हे त्यांनी ठरवलं आणि ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या शिवसेनेमध्ये चालले गेले. मंडळी, आता या माणसाने इथले वर्षे घातले शेतकऱ्यांसाठी याच्यासाठी, पण शेवटी त्यांना पक्षामध्ये जावंच लागलं. असा कोणताही माणूस नाही की पक्षामध्ये जात नाही. जो स्वतःच्या कामावर पातळी काम करेल तोच सर्वांसाठी राहील. आता कोणाची गॅरंटी नाही कोण कोणत्या पक्षात राहील आणि कोण कोणीकडे जाईल. शेवटी आपण म्हणू की आमचा हा नेता तो नेता काही नाही. मंडळी, ज्याला पैसे दिले जाते तो त्याच्या वाटेने निघून जातो जिकडे जायचं तिकडे. तुम्ही एकनिष्ठ राहायचं असेल तर अगोदर विचार करा, नंतरच एकनिष्ठ राहा. लोक ज्याची त्याची पोळी भाजून घेतात आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतात. अशातली गत झालेली आहे. आपल्या हिशोबाने करा, राहा, चांगले राहा आणि आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब